नमस्कार. आज आपण कोबीची भाजी चण्याची डाळ घालून करणार आहोत. कोबी हा मध्यम आकाराचा चिरून धुवून निथळत ठेवलेला होता. चण्याची डाळ भिजत ठेवून ती आपण घेतलेली आहे. मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, एक टोमॅटो मध्यम आकाराचा चिरून घेतला, हळद आहे. कढई तापत ठेवली आहे. भाजी करायला घेऊया. त्यामध्ये दीड पळी तेल घालायचंय. तेल गरम झालं का मोहरी घालायची आहे 1 चमचा. मोहरी तडतडली का 1 चमचा जिरं घालायचंय. त्यावर कढीपत्ता घालायचा, 1 चमचा हिंग घालायचंय छोटा. आणि ही चण्याची डाळ जी आहे ना ती आपल्याला परतवून, कारण कोबीच्या भाजी बरोबर घातलं ना तर कोबी एकदम विरघळून जाईल. अर्धी वाटी पाणी घालायचं आणि झाकण ठेवून झाकणावरही पाणी ठेवायचे, म्हणजे डाळ पटकन शिजेल. डाळ अर्धवट झालेली आहे, अर्धी कच्ची झालेली आहे. तर त्यामध्ये आपण आता हा कोबी आणि टोमॅटो आहे ना तो घालायचा आहे. पाणी नाही घालायचंय अजिबात. कोबी टोमॅटो टाकले, त्याच्यावरती थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे. 1 चमचा मिक्स मसाला घालायचा आहे. मीठ पण घालायचं याच्यावरती, मीठही घालायचंय. आणि आपल्याला हे झाकण असं लावून थोडा वेळ ठेवायचंय, कारण कोबी जरा खाली बसला का मग त्याला ढवळायचं आपल्याला. तर बघा कोबी छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला कोबी हा स्लो गॅस ठेवून त्या झाकणावरती पाणी ठेवायचंय. कोबीत पाणी नाही घालायचंय. झाकणावरचं पाणी आटलं, कोबीची भाजी तयार आहे. आता त्यावरती आपल्याला ही कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. कोबीची भाजी तयार आहे, नक्की करून बघा.